नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 4 जून 2026 रोजी येणाऱ्या पवित्र विभुवन संकष्टी चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती। या दिवशी कोणते उपाय करावेत, कोणत्या चुका टाळाव्यात, चंद्रोदयाची वेळ काय आहे, गणपती बाप्पांची पूजा कशी करावी आणि जीवनात प्रगती, धन, यश आणि सुख, समृद्धीसाठी कोणते विशेष उपाय करावेत हे सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। संकष्टी चतुर्थी हा दिवस विघ्नहर्ता श्री गणेशाला समर्पित आहे। संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी। या दिवशी श्रद्धेने व्रत आणि पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, मानसिक शांती मिळते आणि प्रगतीचे मार्ग खुलतात असे मानले जाते। संकष्टी चतुर्थीचे महत्त्व। भगवान गणेश हे बुद्धीचे, ज्ञानाचे आणि शुभारंभाचे देव मानले जातात। कोणतेही मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली जाते। अनेक लोकांना वारंवार अपयश, आर्थिक अडचणी, नोकरीतील समस्या, व्यवसायातील तोटा, घरातील वादविवाद किंवा मानसिक तणावाचा सामना करावा लागतो। अशा वेळी संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत लाभदायक मानले जाते। या दिवशी गणेशाची भक्ती केल्यास विघ्ने दूर होतात, आर्थिक स्थिती सुधारते, कुटुंबात सुख शांती वाढते, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळते, नोकरी व व्यवसायात प्रगती होते, मनातील नकारात्मकता दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे। संकष्टी चतुर्थी 2026 तिथी व वेळ। चतुर्थी तिथी प्रारंभ 3 जून 2026 रात्री सकाळचे 9:21 वाजता। चतुर्थी तिथी समाप्त 4 जून 2026 रात्री सकाळचे 11:30 वाजता। चंद्रोदय साधारण रात्री सकाळचे 10:35 ते सकाळचे 10:40 दरम्यान, स्थानानुसार थोडा फरक असू शकतो। व्रत करणारे भक्त चंद्रदर्शनानंतरच व्रत सोडतात। सकाळी उठल्यावर काय करावे? पहाटे लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे, श्री गणेशासमोर तुपाचा दिवा लावावा, मनापासून प्रार्थना करावी, हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा। यानंतर व्रताचा संकल्प घ्यावा। गणपती पूजनाची योग्य पद्धत। पूजेसाठी लागणारे साहित्य: दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा लाडू, अक्षता, चंदन, नारळ, अगरबत्ती, तुपाचा दिवा। गणपतीला दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। यानंतर खालील मंत्राचा जप करावा। ओम गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करावा। प्रगतीसाठी विशेष उपाय: 1. दुर्वांचा उपाय। 21 दुर्वा गणपतीला अर्पण करा, यामुळे कामातील अडथळे कमी होतात असे मानले जाते। 2. मोदकाचा नैवेद्य। 11 मोदक अर्पण करा, गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहेत। 3. लाल फुलांचा उपाय। लाल जास्वंद किंवा लाल फुले अर्पण करा, हे यश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। 4. गरिबांना दान, अन्नदान, फळदान किंवा वस्त्रदान करा, दान केल्याने पुण्य वाढते अशी श्रद्धा आहे। 5. गणेश अथर्वशीर्ष पठण। शक्य असल्यास संपूर्ण अथर्वशीर्ष वाचा, यामुळे मन स्थिर राहते आणि आत्मविश्वास वाढतो। नोकरीत प्रगतीसाठी उपाय: 1 सुपारी गणपती समोर ठेवा, आपली इच्छा मनात सांगा, चंद्रोदयानंतर ती सुपारी तिजोरीत किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा। अनेक भक्त हा उपाय श्रद्धेने करतात। व्यवसाय वाढीसाठी उपाय: हळदीच्या 5 गाठी गणपती समोर ठेवा, पूजा झाल्यावर त्या दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा, हा उपाय शुभ मानला जातो। विद्यार्थ्यांसाठी उपाय: गणपती समोर बसून ओम गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा, यानंतर अभ्यास सुरू करावा। चंद्रदर्शनाचे महत्त्व। संकष्टी व्रतामध्ये चंद्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। चंद्राला अर्घ्य द्यावे, नंतर गणपतीची आरती करावी, त्यानंतरच व्रत सोडावे। संकष्टी चतुर्थीला काय करू नये? 1. खोटे बोलू नका। 2. कोणाचाही अपमान करू नका। 3. रागावर नियंत्रण ठेवा। 4. घरात भांडणे करू नका। 5. नकारात्मक विचार करू नका। 6. अन्न वाया घालवू नका। 7. वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका। 8. मद्यपान व व्यसन टाळा। 9. देवघर अस्वच्छ ठेवू नका। 10. चंद्रदर्शनाआधी व्रत सोडू नका। संकष्टीची प्रेरणादायी गोष्ट। असे सांगितले जाते की एका गरीब भक्ताने अत्यंत श्रद्धेने संकष्टीचे व्रत केले। त्याच्याकडे पूजेसाठी फार काही नव्हते, पण त्याने मनापासून गणेशाची आराधना केली। काही काळात त्याच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागल्या आणि त्याला योग्य संधी मिळाल्या। या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते: भगवान गणेशाला वैभवापेक्षा भक्ती प्रिय आहे। समारोप। प्रिय भक्तांनो, संकष्टी चतुर्थी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, हा आत्मचिंतन, श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेचा दिवस आहे। या दिवशी मनापासून श्री गणेशाची उपासना करा, चांगले विचार करा, दानधर्म करा, सत्कर्म करा,
आणि गणरायाला प्रार्थना करा, हे विघ्नहर्त्या, माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर करा, माझ्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य द्या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. स्टार. धार्मिक श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासानुसार परंपरा वेगवेगळ्या असू शकतात. स्थानिक पंचांग व परंपरा यांचा सल्ला घेणे उचित आहे. स्टार.